Good afternoon, students. Today is 20th July 2021. In our today's lecture, we are going to learn the topic name is riddle. मुलांनो, रिडल म्हणजे काय? रिडल म्हणजे कोडे. आपण मराठीमध्ये कोडे सोडवा असं बऱ्याच वेळा पेपरमध्ये पाहतो किंवा आपण मित्र बसलेलो असेल तर आपण खेळ खेळतो कोडं सोडवण्याचा, बरोबर. आत्ताच आपण मागचा जो आपला एक टॉपिक झाला त्या टॉपिकमध्ये आपल्याला चित्र दिलं होतं आणि चित्रावरून आपल्याला रिडल तयार करायचं होतं. म्हणजे त्या चित्रावरून आपण 3-3 वाक्य बनवा असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तेच रिडल्स. आता हे रिडल्स दिलेत, त्याच्यावरून तुम्हाला त्याचं नाव ओळखायचं आहे, म्हणजे मी कोण असं ओळखायचं आहे. तर आता आपण आपल्या पहिल्यांदा पुस्तक पान क्रमांक टेक्स्टबुक पेज नंबर 51वर काही रिडल्स दिलेत, ते रिडल्स वाचूया. तर रिडल्स तुम्हाला समजलेत का? रिडल्स म्हणजे काय ही संकल्पना तुम्हाला समजली का? हे यातून आपल्याला पाहायचं आहे. रिडल्स म्हणजे कोडे. ठीक आहे, चला रिडल्स. लिसन केअरफुली अँड आन्सर. काळजीपूर्वक ऐका, लक्ष देऊन ऐका आणि उत्तरं सांगा. आता पहिलं रिडल. आता इथे या रिडलच्या बाजूला बघा तुम्हाला चित्र पण दिलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला याचं उत्तर सहजरित्या कळणारं आहे, बरोबर. काही वेळेला आपल्याला चित्र दिलं नाही तर आपल्याला दिलेल्या शब्दांवरून ती वस्तू, ती व्यक्ती कोण आहे हे ओळखता येणं गरजेचंच आहे. याच्यासाठी आपलं रीडिंग, आपलं वाचन चांगलं असलं पाहिजे. आपण जे जे शब्द शिकलेले आहोत त्या शब्दांचा आपल्याला मराठी अर्थ लगेच क्लिक झाला पाहिजे, तरच आपण रिडल्स आपल्याला सोडवता येणार आहेत, नाहीतर आपल्याला रिडल्स सोडवता येणार नाहीत. ठीक आहे. आता जास्तीत जास्त रिडल्स आपल्याला सोडवता आले पाहिजेत. आता आपण गेल्या वर्षीचंच एक रिवाईज करूया. त्यात पहिलं दिले बघा, आय एम लिव्ह इन जंगल्स, आय एम क्लेवर, माय नेम बिगिन्स विथ एफ, हू ॲम आय. आता हे तर सोपंच आहे की मी जंगलमध्ये राहतो, मी अति हुशार आहे आणि माझं अक्षर, माझ्या नावाचं अक्षर एफपासून सुरू होतं. मी कोण आहे? तर आता इथे चित्रच दिलं आहे. हा कोण आहे? फॉक्स. म्हणून याचा आन्सर येतं फॉक्स. सेकंड वन इज यू ओपन युअर माउथ टू डू इट, इट shows you are sleepy. What is it? काय करतो आपण? अशी जांभई देतो. त्याला इंग्लिशमध्ये काय बोलतात? यॉन. काय बोलतात? यॉन. ओके. आणि काय म्हटलं आहे? यू ओपन युअर माउथ टू डू इट. हे करण्यासाठी तुम्ही तुमचं तोंड उघडता. इट शोज यू आर स्लीपी. हे जे आपलं लक्षण आहे तोंड उघडण्याचं, त्यावरून आपल्याला लोकांना कळतं की आपल्या स्लीपी म्हणजे आपल्याला झोप येत आहे. व्हॉट इज इट? हे काय आहे? तर याला म्हणतात यॉन. YAWN, यॉन म्हणजे जांभई. आता तिसरं रिडल बघा काय दिलं आहे. माय नेम बिगिन्स विथ झेड, इट राईम्स विथ हिरो, हू ॲम आय. बघा, माय नेम बिगिन्स म्हणजे सुरुवात होते, विथ झेड या अक्षराने माझ्या नावाची सुरुवात होते. इट राईम्स, त्याचा रायमिंग वर्ड येतो हिरो. आणि हू ॲम आय तर काय येणार? हिरोचा रायमिंग वर्ड झेड वर्णा सुरू होतो, तो झिरो. हो की नाही? तर तुम्ही झेब्रा म्हणाल, झेब्रा नाही आहे, त्याचा रायमिंग वर्ड हिरो दिला आहे आपल्याला. मग हिरोचा रायमिंग वर्ड आपण शोधायचा, काय आहे? झिरो. तो झेडने सुरू होतो, हे त्याचा आन्सर आहे. नाव फोर्थ रिडल. आय फ्लाय बट आय ॲम नॉट अ बर्ड, आय हॅव अ टेल बट आय ॲम नॉट ॲन ॲनिमल, देअर इज टी इन माय नेम, हू ॲम आय. बघा, मी मी उडू शकतो पण मी पक्षी नाही. मला शेपटी आहे पण मी प्राणी नाही. पण माझ्या नावामध्ये टी लपला आहे. मी कोण बरं? आता इथे चित्र दिलं आहे काईटचं, म्हणून तुम्ही उत्तर सहज सांगू शकता काईट. पण तुम्हाला चित्र न देता सुद्धा ओळखता आलं पाहिजे. नाव द लास्ट वन रिडल इज आय लुक लाईक अ हॉर्स, आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स, हू ॲम आय. बघा, तो घोड्यासारखा दिसतो पण त्याच्या अंगावर ब्लॅक आणि व्हाईट स्ट्रिप्स असतात, पट्टे असतात. मग तुम्ही कोण? मी आहे झेब्रा. ओके. अशी पुस्तकामध्ये रिडल्स दिलेत. आता हे रिडल्स तुम्हाला नक्कीच समजलेले असतील. आता इथे आपल्याला काही अजून लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा इथे रिडल्स दिलेत. या रिडल्समध्ये आपण वाचन करूया. इथे उत्तरं दिलेत, कॅरेट, एअर आणि बँक.
आता पहिलं दिलं आहे, आय कॅन फिल द रूम बट आय टेक अप नो स्पेस. हू ॲम आय? बघा, आय कॅन फिल द रूम, मी पूर्ण घरामध्ये भरलेला असतो, बट आय टेक अप नो स्पेस. म्हणजे मी जागा मी घेतली आहे ते जागा मी व्यापतो, पण मी पूर्ण रूममधली जागा व्यापतो. मी कोण आहे? मग आता हवा, याचं उत्तर आहे हवा, म्हणजे एअर, की जी संपूर्ण घरात आपल्या भरलेली असते, जागा घेतलेली असते. असं कोण असतं? तर एअर. सेकंड वन, आय ॲम पिंक इन कलर, मी कलरने पिंक आहे. अँड आय वेअर अ ग्रीन हॅट, माझ्या डोक्यावर हिरवी टोपी आहे. आय साऊंड लाईक अ पॅरट. हू ॲम आय? माय साऊंड लाईक अ पॅरेट. हू ॲम आय? कोण येणार? कॅरट. कोण येणार? कॅरट. साऊंड लाईक अ पॅरट. पॅरट आणि साऊंड आपल्याला तोच येतो, कॅरट, म्हणजे पोपटासारखा आवाज नाही, रायमिंग वर्ड येतो, कॅरट पॅरट. त्याचा साऊंड असा ऐकू येतो, असं त्याचं अर्थ आहे. थर्ड वन, आय हॅव ब्रँचेस बट आय एम नॉट अ ट्री. पीपल कॅन टेक अँड गिव मनी. हू ॲम आय? बघा, मला ब्रँचेस म्हणजे शाखा आहेत, फांद्या आहेत, पण मी झाड नाही. पीपल कॅन टेक अँड गिव मनी, माणसं पैसे घेऊ शकतात माझ्यातून, माझ्याकडे देऊ शकतात. मग मी कोण आहे? मी आहे बँक, BANK, बँक. आपण बँकेत पैसे ठेवतो, काढतो, त्याला भरपूर ब्रँचेस असतात. म्हणजे ब्रँचेस म्हणजे काय? तर समजा आता TJSB बँक आहे, ठाणे सहकारी बँक, तर त्याची एक ब्रँच असते ठाण्याला, एक भांडुपला असते, एक विक्रोळीला असते, किंवा एक वेगळ्या नगरात असते. ते ब्रँचेस आहेत, पण ते ट्री नाही, त्याला आपण झाड म्हणत नाही. मग मी कोण आहे? तर मी आहे बँक. ओके. आता इथे त्यांनी सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये पण दिलं आहे बघा, एक रिडल. वॉट यू विल फाइंड वन्स इन अ इयर, ट्वाईस अ वीक बट नॉट इन अ मंथ. बघा, फाइंड वन्स इन अ इयरमध्ये एकदा मी असतो, ट्वाईस वीकमध्ये दोनदा असतो, बट नॉट इन अ मंथ, पण मंथमध्ये मी एकदाही नाही. असा मी कोण आहे? तर ई अक्षर. बघा, इयरची स्पेलिंग काय आहे? YEAR, म्हणजे ई एकदा येतो. ट्वाईस काय म्हटलं? ट्वाईस अ वीक. वीक या स्पेलिंगमध्ये WEEK दोनदा आला. बट नॉट इन अ मंथ, मंथ या स्पेलिंगमध्ये ई हे लेटर नाही, हो ना. म्हणून हे कोडं बघा किती छान आहे, हे लक्षात ठेवायचं कोडं. आपल्याला गेल्या वेळेला पण मला वाटतं आलेलं होतं. आता यांनी इथे आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी अजून रिडल्स दिलेले आहेत. बघा, सॉल्व द पझल्स. बघा, क्वेश्चन काय? सॉल्व द पझल्स विथ युअर आयडियाज अँड राईट इन वन वर्ड. हे तुम्ही फक्त वहीत लिहायचे, बाकीचं सगळं वाचायचं आहे, बाकीचं लिहित बसायचं नाही. फक्त प्रॅक्टिस दिले ते लिहा. आणि इथे लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेत ना 3 कोडी, ती लिहा. 3 ही आणि ही 4, ही एवढी कोडी वहीमध्ये रिडल्स लिहून काढायचे आहेत. किती कळलं? लर्निंग ॲक्टिव्हिटीचे 3 आणि प्रॅक्टिसचे हे 4, आणि अजून पुढे 2 आहेत, ते लिहून काढायचे 2. बघा, आता काय बघतो आपण? प्रॅक्टिसमध्ये फर्स्ट वन, आय ॲम ब्लॅक इन कलर अँड आय ॲम अ बर्ड. बघा, मी कलरने ब्लॅक आहे आणि मी पक्षी आहे. मग कोण येणार? क्रो. बरोबर. सेकंड वन, वेन आय एम अ चाइल्ड, जेव्हा मी लहान होतो, आय एम ग्रीन, मी हिरव्या रंगाचा होतो. वेन आय एम ओल्ड, जेव्हा मी मोठा झालो, आय एम येल्लो, आय एम द किंग ऑफ द फ्रूट्स. कोण येणार? बरोबर, मँगो. मँगो जेव्हा छोटा असतो, कैरी असतो, तेव्हा तो ग्रीन असतो, आणि जेव्हा तो मोठा होतो, पिकतो, तेव्हा तो येलो कलरचा होतो, म्हणजे तो कोण आहे? मँगो. थर्ड वन, आय हॅव 4 legs बट आय कांट वॉक. मला 4 पाय आहेत, पण मी चालत नाही. एकदम सोपं. कोण? टेबल. नंतर फोर्थ वन, आय हॅव अ लाँग ट्रंक. मला मोठी सोंड आहे. अँड स्मॉल टेल, छोटीशी शेपटी आहे. आय लिव्ह इन फॉरेस्ट, आणि मी जंगलात राहतो. मी कोण आहे? मला येतं सगळ्यांना, एकदम सोपं. एलिफंट. ओके. आता इथे काय म्हटलं आहे की काय म्हटलं बघा, सॉल्व द फॉलोइंग
मॅथ रिडल अँड आन्सर इट. सविता हॅज 4 डॉटर. आता हे मॅथ्सचं रिडल आहे बघा. सविता हॅज 4 daughters. Each of her daughters has a one brother. How many children does Savita have? बघा, सविता हॅज 4 daughters. सविताला 4 daughters आहेत. Each of her daughters has one brother. तिच्या त्या मुलीला प्रत्येकीला एक मुलगा आहे. हाऊ मेनी चिल्ड्रन डज सविता हॅव. आता सांगा बरं, त्यांच्या 4 मुली आहेत, प्रत्येकीला एकच भाव आहे. मग किती झाली ती भावंड? तुम्हीच करायचं हे उत्तर आणि मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर इव्हॅल्युएशनमध्ये बघा आता काय दिले, सॉल्व द फॉलोइंग रिडल्स. बघा इथं इथे चित्र दिले, त्यामुळे तुमच्यासाठी सोपं आहे. आय फ्लाय इन द स्काय बट आय एम नॉट अ बर्ड. आय हॅव अ टेल बट आय एम नॉट ॲन ॲनिमल. बरोबर. मग अशीच आपण हे घेतलं काईट. यू कॅन कंट्रोल मी युजिंग स्ट्रिंग्स. ही जी शेपटी दिसते ना, ही दोरी, त्याला स्ट्रिंग म्हणतात. त्याने मला तुम्ही कंट्रोल करू शकता. मग मी कोण आहे तर काईट. उत्तर काय येणार? काईट. आता इथे सगळी चित्र दिलीत बघा. आय लिव्ह इन फॉरेस्ट. आय एम द किंग ऑफ द फॉरेस्ट. हू ॲम आय. फॉरेस्टची स्पेलिंग इथे चुकली आहे, FOREST लिहायची. आय लिव्ह इन फॉरेस्ट. आय ॲम द किंग ऑफ द फॉरेस्ट. हू ॲम आय. तर ते चित्रच दिले लायनचं, त्यामुळे उत्तरही तुम्हाला कळेल लायन. आय हॅव हेड अँड टेल बट आय एम नॉट अ ॲनिमल. मला डोकं आणि शेपटी आहे, पण मी प्राणी नाही. यू कॅन बाय चॉकलेट बाय युजिंग मी. माझा वापर करून तुम्ही चॉकलेट विकत घेऊ शकता. हू ॲम आय. तर काय येणार? कॉईन. आता हा कॉईनचं चित्र दिलं आहे, रुपयाचं कॉईनचं चित्र, की त्याला आपण म्हणतो ना काटा आणि छपा असं असतं की नाही, नाण्याला 2 बाजू. त्याला हेड आणि टेल म्हणतात. पण हेड म्हणजे डोके, टेल म्हणजे शेपटी. हे प्राण्यांना असतं. पण मला आहे, पण मी प्राणी नाही आहे असं तो म्हणतो आहे. पण मला देऊन तुम्ही चॉकलेट विकत घेऊ शकता. मी कोण आहे तर कॉईन आहे. अशी ही सुंदर रिडल्स तुम्हाला दिली आहेत. आपण ती सोडवली. ही सगळी वहीत लिहायचीत रिडल्स. आणि हे लिहायचं नाही, हे बरेच जण लिहित बसतात, हे लिहायचं नाही. फक्त मनाला स्वतःला विचारायचं, मला रिडल समजले का, हो की नाही, ते आपण स्वतः ठरवायचं. मला रिडलचा अर्थ लावता आला का, हो की नाही, बस एवढंच. ठीक आहे. आता बघा काय काय लिहायचं आहे तुम्हाला. एक सोडवायला दिलं आहे मी तुम्हाला, ते सोडवायचं आहे, तुम्ही विचार करायचा आहे. काय काय लिहायचं सांगते. लर्निंग ॲक्टिव्हिटी, सॉल्व ॲक्टिव्हिटी, प्रॅक्टिस, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आणि इव्हॅल्युएशन. हे सगळं सोडवायचं आहे आज. कळलं काय काय सोडवायचं आहे? 4 सोडवायचं आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी 1, सॉल्व ॲक्टिव्हिटी 2, प्रॅक्टिस 3, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी 4 आणि इव्हॅल्युएशन 5. 5 तुम्हाला भाग लिहून काढायचे आहेत वहीत. ओके. आणि हे जे पुस्तकातलं आहे ते वाचायचं आहे. त्याचा व्हिडिओ वगैरे काही पाठवायचा नाही, फक्त लेखनाचाच फोटो पाठवायचा आहे. व्हिडिओ आज पाठवायचा नाही. ठीक आहे. रिडल सर्वांना समजलं. त्या दिवशी पण तुम्ही बरेच चित्रांवरनं रिडल्स तयार केले असतील, ते पण रिडल तुम्ही एकदा वाचा, फक्त लिहिण्याची पुन्हा गरज नाही. तर आजचा हा भाग रिडल्सचा सर्वांना नक्कीच समजलेला असेल, ज्याला आपण मराठीत कोडं असं म्हणतो. आणि हे कोडं आता आपल्याला इंग्लिशमधून सोडवायचं आहे. म्हणजे दिलेल्या रिडल्समध्ये जे आपल्याला वर्ड्स दिलेले असतील त्या वर्ड्सचा मिनिंग आपल्याला समजला पाहिजे आणि गेसिंग करता आलं पाहिजे की ते ॲक्च्युअल वस्तू किंवा ती थिंग कोणती आहे, विच वन दॅट थिंग, ती कोणती वस्तू आहे हे आपल्याला ओळखता आलंच पाहिजे. घाई करायची नाही. चला तर मग आजचा हा मस्त मजेशीर भाग तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. जो भाग मी वहीत लिहायला सांगितले तो वहीत लिहा आणि मला त्याचा फोटो पाठवा. ओके. उद्या भेटू. टिल देन बाय बाय.